आईने मला नेहमी सांगितलं की कुठली गोष्ट करायची ती या कानापासून त्या कानाला कळली नाही पाहिजे. पण माझ्या जाती मी हे माझ्याकडनं केलं आहे असं सांगितलं गेलं. तुम्ही आता कार्यक्रम संपल्यानंतर माझं नाव घेऊ नका आणि मी हे छापलं कोणाला सांगू नका, नाही तर माझ्या आईच्या आत्म्याला त्रास होईल. मला नेहमी पटतं, मी अशा जेव्हा कामं करत असतो तेव्हा आई सांगते की आपण ते क्रेडिट घेऊ नये, कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेण्याकरता धावू नये. मी तर राजकारणात आहे आणि माझा अनुभव चांगला आहे की जो श्रेय घेण्याकरता धावतो त्याला श्रेय मिळत नाही आणि जो धावत नाही त्याला मिळतं. आणि मी लोकांनाही सांगतो की तुम्हाला मला मत द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं नका. तुम्ही माझ्याच हिशोबाने चालणार आहे, तुमच्या नाही. जे मला योग्य वाटलं ते मी करीन, जे नाही वाटलं ते नाही करणार. तुम्ही नाही दिलं मत तर चालेल, पण माझा आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. पण आज समाजकारणामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त आपल्या भक्ती मार्गाने, आध्यात्मिक मार्ग जे आहे, स्पिरिच्युअल सायन्स, त्याची गरज आहे. कारण सगळ्या क्षेत्रातलं डिटोरेशन, डायल्युशन खूप मोठ्या प्रमाणात. जसा पूर येतो आणि सगळं घेऊन जातो, तसं हळूहळू ज्ञान देखील पुरात वाहत चाललेलं आहे. आणि जगामध्ये आता इकॉनॉमिक पॉवर बनली आहे, आर्थिक शक्ती बनलेली आहे. पण आर्थिक शक्ती मिळाल्यानंतरही जर आध्यात्मिक आणि स्पिरिच्युअल सायन्समुळे, भक्ती मार्गामुळे जर आपलं व्यक्तित्व आणि संस्कार हे जर चांगले नसतील तर घर बिघडल्याशिवाय राहत नाही.